इथे टॉस जिंकून पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतला आहे. एक धाडसी डिसिजन ज्याला म्हटलं जातं. तर बघूया कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. टीम दावडी संघाच्या माध्यमातून अकुट टप्पाचा बॉल पूलच्या माध्यमातून काय असं होतं. खेळाडू मात्र वेगाने जातो. शुभम मात्र इथनं चुका मैदानाच्या आतमध्ये वेगाने तर नक्कीच गेले. दरम्यान कंट्रोल देखील तेवढंच महत्वाचं असतं. मात्र अतिघाई संकटात नाही असं म्हटलं जातं. आणि रवीच्या बॅट मधून येणारा हा पहिला चौकार. चांगला चेंडू इनसाइड आउटच्या माध्यमातून बॅट ड्रिल करून दाखवतायत की हा शॉट मला खेळायचा होता. मात्र तेवढी चांगली अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. तेजस मात्रच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचा खेळ पाहायला भेटतो. कारण का 2-2 सामने जिंकत दोन्ही संघ मात्र इथपर्यंत आले आहेत. मात्र बघूया इथं कशा प्रकारचा खेळ दाखवला जातोय या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट ना पुन्हा एकदा टप्पाचा बॉल फुलच्या माध्यमातून खेळायचा होता. चेंडू मात्र डीप मध्ये जातोय. तिथे खेळाडू आहेत उचलून फेक करतील तोपर्यंत या दरम्यान एक धाव इथनं मिळेल. आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एकूण 6 धावा स्कोर कार्ड वरती. 2 आमचे ऑफिशियल गुणसंख्या लेखक आमच्यासोबत नक्की सकाळपासून जॉईंट आहेत. सर्वांची मेहनत आहे या स्पर्धेसाठी. ओव्हर द विकेटने फटका तर खूप चांगला आहे. रणजीतच्या बॅट मधून चेंडू डीप मध्ये जाईल. खेळाडू पाठलाग करतायत मात्र चेंडू थांबणार नाहीये. ऑफवेल पास आहे. चेंडू सरळ जाईल सीमा पार. हा येणारा रणजीतच्या बॅट मधून RR चौकार. चांगलं शॉटचं सिलेक्शन चांगली इथनं बॅटिंग आपल्याला पाहायला भेटते. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना एक मोठी धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न नक्कीच असेल या मॅच मध्ये. ओव्हर द विकेटने चेंडूला जाऊ दिलं. चुका मैदानाच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारचा बुक्तापर्यंत शॉट खेळण्याचा प्रयत्न केला नाहीये रणजितने. आणि यावेळेस विकेटचं पतन शेवटच्या बॉलवरती खेळूला बाद केलं. पहिल्या ओव्हरचा मात्र खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस एक गडी बाद. 10 अशी धावसंख्या पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना दावडी क्रिकेट संघाच्या माध्यमातून रणजित बॅक टू द पविलियन. की मात्र हा चेंडू कदाचित व्हाईट बॉल असू शकेल. आता मात्र तुम्हाला नक्कीच स्विंग आक्रमण पाहायला भेटेल. स्विंग अर्थातच जादुई गोलंदाजी. कारण का चेंडू आपण बघितलं पडल्याच्या नंतर आतमध्ये आला. लेग ब्रेक अप ब्रेक या दरम्यान फटका तर फसला. मिस टायमिंग मात्र जवळपास खेळाडू कोणच नाहीयेत. मात्र स्वतः तिथे जात आहेत. अमित चेंडूवरती जाऊन उचलून फेक करतील तोपर्यंत एक धाव इथनं मिळते. 2 माफ करा आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 ने जाते पुढे. 12 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक दरम्यान दुसरं निकेतच्या माध्यमातून ओव्हर पिच आहे. फटका तर फसला आहे. खेळाडू बघा किती चांगला अफेक्ट दाखवत असताना तेजस मात्रेच्या माध्यमातून चेंडूवरती ते वेगाने आले तोपर्यंत एक धाव मिळते. आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 ने जाते पुढे. एकूण 13 धावा स्कोर कार्ड वरती येत आहेत. या मॅच मध्ये 50 ते 55 धावा बनवण्याचा प्रयत्न असेल दावडी क्रिकेट संघाच्या माध्यमातून. तर चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे.
टीम VCC उसळग टीमच्या माध्यमातून खेळाडू पुढे आले, जास्त चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र इथनं केतनला बीट करून चेंडू जाईल सीमा पार, चौकार. त्या दरम्यान हा चौकार येतोय. राऊंड विकेटने आता मात्र फटका फसलाय. इथनं कॉटन बॉलची संधी आहे आणि इथनं 30 पाहायला भेटलं. रुपेशला मात्र परतावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. विकेटचे पतन, लागणारा दुसरा झटका टीम दावडी या संघाला आणि चांगली गोलंदाजी इथनं आपल्याला पाहायला मिळते. निकेतच्या माध्यमातून खेळाडू बाद. तर नवीन खेळाडू जातो या दरम्यान गुरुनाथ. मिडल ऑर्डर मध्ये चांगल्या प्रकारची बॅटिंग करावी लागेल आणि आघाडीचा फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे रवी. राऊंड विकेटने पुन्हा एकदा मात्र फटका तर चांगला आहे. गॅपचं शॉट सिलेक्शन देखील आपल्याला पाहायला भेटला. खूप चांगल्या प्रकारची नक्कीच इथनं बॅटिंग. मिड विकेट आणि स्पीड लेगच्या मधोमध आपल्याला फटका पाहायला भेटला. बॅट मधून येणारा हा चौकार. खूपच रोमांचकारी असा सामना. एक चेंडू आणि 6 धावांची गरज. गोलंदाज राईट ओव्हर द विकेट. फलंदाज सफल होतोय आणि चेंडू सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. थोडासा वेग कमी घ्या. बॅटिंग तुम्हाला करायची आहे. अंधार कधीही होऊ शकतो, कारण का आपण जर काही दिवसाचा विचार केला तर आपण असं म्हटलो की नक्कीच आपण जेव्हा जेव्हा आउट ऑफ जातो, नक्कीच इंडियाच्या बाहेर असो किंवा नक्कीच महाराष्ट्राच्या बाहेर असो, आता आपण देखील आता मात्र महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला तेच पाहायला भेटतं. कधीही काही एका दिवसामध्ये तुम्हाला 3 ऋतू पाहायला भेटतील. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, कधीही काही होतं. आता काल पाऊस देखील झाला. बिंदास पहिलाच बॉल. चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क येत नाही. चेंडू आतमध्ये आला म्हणजे अर्थातच लेग ब्रेक. चांगली गोलंदाजी आपल्याला मात्र पाहायला मिळतं. थोडीशी नक्कीच थोडीशी मित्र जास्त दुखापत झाली होती, तरी देखील आपल्या गावासाठी पुन्हा एकदा सज्ज झाले, कारण का त्यांना माहिती विशाल देखील टीम मध्ये नाहीये. अभि नाही तो कभी नाही, कारण आज आपल्या गावासाठी काही करावं लागेल. आणि जेव्हा जेव्हा ग्रामीणचे क्रिकेटच्या स्पर्धा असतात तेव्हा तेव्हा प्रत्येकी खेळाडू चांगल्या प्रकारचा दाखवतो. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आणि चेंडूची फेक चुकीची झाली आहे. धाव मात्र मिळते 22च्या माध्यमातून. 1 फॉर द ओव्हर इशारा येत असताना या दरम्यान बिंदासला आणि एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या 1 ने जाते पुढे. 2-2 22 रन स्कोर कार्ड वरती. अनंतजी जाधव यांना विनंती की आपण देखील व्यासपीठावरती यावं. आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. खराब क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला भेटलं. बॅकअप साठी प्रथमेश आहेत. तेजसकडे नक्कीच चूक झाली. चांगले खेळाडू नक्कीच आपल्याला मध्ये टीम मध्ये पाहायला भेटत आहेत. नक्कीच चांगले खेळाडू निकेत असेल, त्याच्यानंतर प्रथमेश असेल, तेजस, केतन, बिंदास असे खेळाडू काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न. फुल टॉस चेंडू फेकला गेला. प्रयोग करण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयोग फसलाय मैदानाच्या आतमध्ये. चेंडू स्क्रीन समोर येतोय. सीमा पार चौकार.
एकूण संघाच्या धावसंख्या 4 ने जाते पुढे. अजून 28 धावा. 28. रवी स्ट्रायकरला फलंदाज. या दरम्यानचा चेंडू मात्र चांगला पाहायला भेटला. चेंज ऑफ फेस गतीमध्ये मिश्रण त्याचा फायदा होत असताना आणि लेग बॅटच्या माध्यमातून अजून एक धाव मात्र इथं मिळते. मगाचीच नक्कीच आपण चर्चा केली नितीन काळानं की मात्र इथनं बिंदासला दुखापत खूप सारी झाली. एक षटक बाहेर देखील नक्कीच आला होता. त्याच्यानंतर मी तर म्हणे पूर्णपणे फिट नाहीये कारण का पाहायला नक्कीच आपण बघतो दुखापत झाली आहे. आणि मेन तेच आहे क्रिकेट खेळण्यासाठी नक्कीच आपले जे दोन्ही पाय आहेत नक्कीच ते फिट असणं गरजेचं आहे. त्याच्यावरतीच नक्कीच आपण उभे असतो. तरी देखील आता मात्र प्रयत्न चांगले आहे. चेंडू मात्र पुन्हा एकदा ऑन साईडला येईल. चुका झाल्या निकेच्या माध्यमातून चेंडू उचलण्यासाठी वेळच घेतला. तोपर्यंत 2 धावा मात्र इथनं कंप्लीट केल्या जात आहेत आणि अशा प्रकारे 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते. या दरम्यान 31 धावा स्कोर कार्डवरती. 3 षटकांचा खेळ संपला. अजूनही मात्र निर्णायक बघितलं गेलं तर एका षटकाचा खेळ अजूनही मात्र शिल्लक आहे. आजच्या दिवसामध्ये आपण खूप चांगल्या प्रकारचा क्रिकेट आपल्याला मात्र पाहायला भेटला. सर्वांचं सहकार्य होतं आमचे डीजे मास्टर, त्याच्यानंतर जीटीसीचे नक्कीच आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन, ऑपरेटर, आमचे गुणसंकलक, आमचे अंपायर, आमचे कॉमेंटेटर, त्याच्यानंतर सर्व गावकरी, सोनापाडा गावातील सर्व जे नक्कीच ग्रामस्थ मित्र मंडळ आहे त्यांचा नक्कीच सहकार्य लाभलं. आणि राकेश माते प्रतिष्ठानचे सर्व जे सभासद असतील, खेळाडू असतील, मान्यवर असतील, सर्वांचं योगदान आणि आजच्या दिवसामध्ये आपण चांगल्या प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला भेटला. उद्याचा आणि परवाचा दिवस अजून नक्कीच 2 दिवस ही टुर्नामेंट मध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. तुमचं सहकार्य असंच असणं गरजेचं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. वेळ थोडंसं कमी घ्यावा. आता मात्र इथं शेवटचा अंतिम षटक आहे. गोलंदाज शुभम संते, स्ट्रायकरला रवी आहेत, लेफ्ट आर्म गोलंदाज. शेवटचा अंतिम षटक. पहिला बॉल या दरम्यान बीट होतात पूर्णपणे. रवी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडूने बॅटचा अजिबात कोणताही संपर्क येत नाहीये. नक्कीच मगाची देखील आम्ही चर्चा केली की नक्कीच चांगला खेळ होणं गरजेचं आहे. आणि मी तर मला बिंदास्त कौतुक करेन कारण का पूर्णपणे फिट देखील नाहीये तरी देखील आपल्या टीमसाठी उतरलाय कारण का विशाल टीम मध्ये नाहीये. टीमला आज मात्र गरज आपली आणि ती गरज पूर्णपणे मी तर म्हणेल यावेळेस स्वीकारली आहे, जिम्मेदारी स्वीकारली आहे. यावेळेस ओव्हर पिच फॉर स्टँड अँड डिलिव्हर फेकून दिला चेंडूला मैदानाच्या बाहेर. रवीच्या बॅटमधून येणारा दर्जेदार षटकार. षटकार खूप महत्वाचं होतं आणि तो षटकार देखील आलाय. रवी देखील एक जुना जाणता खेळाडू आहे. खूप सारा वर्ष हीच तेवढी टीम साठी खेळतोय आणि आज देखील माझ्याकडे तेवढीच गुणवत्ता आहे. मी आज देखील तेवढ्या चांगल्या प्रकारचा खेळ करतोय याचं प्रत्यक्ष उदाहरण आपल्याला पाहायला भेटतोय. रवीची क्लास बॅटिंग. संघाची धावसंख्या 6 ने आता मात्र पुढे जाते. एकूण 37 धावा स्कोर कार्ड वरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डीप मध्ये जाईल. तिथं खेळाडू आहे तिथून फेक केली जाईल. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. मग या दरम्यान गुरुनाथला परतावा लागेल. विकेटचं पतन, बॅट्समन आउट. चला राकेश आपण लवकर जायचं आहे कारण का अंधार काल नक्कीच आम्ही मात्र एक ठिकाणी स्पर्धा मात्र कव्हर करत होतो पाल्याच्या मैदानावरती. 4:30च्या दरम्यानच नक्कीच पूर्ण असा अंधार झाला की आम्हाला मॅचमध्ये ती 3 ओव्हरची खेळावी लागली. मग आता इथनं अंदाज लावता येणार नाहीये. या दरम्यानचा चेंडू मात्र ब्लॉक हॉल मध्ये फेकण्याचा प्रयत्न. चेंडू डीप मध्ये खेळाडू आहे तेजस वेगाने आले. 2 धाब्याचा प्रयत्न केला गेला. ऑन द स्टंप फेक. चूक मैदानाच्या आतमध्ये. 100% कमेंट मध्ये आपल्याला पाहायला भेटली रॉकेट फिकी ज्याला म्हटलं जातं. चेंडू वेगाने आला होता जसा रॉकेट मध्ये जातो या दरम्यान आकाशामध्ये त्याच मात्र वेगाने चेंडूची फिक केली होती ऑन द स्टंप. 2 धावा नक्कीच मात्र इथनं मिळतात. 2 धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या 4-0 40 रन. शुभम संते फुल टॉस. चुकीला माफी नाहीये मित्रांनो. चुकीचा बॉल त्याच्यावरती आक्रमण इथनं आपल्याला पाहायला भेटतोय. रवीच्या बॅटमधून येणारा बुलंदी पॉवरफुल षटकार.
चचटकाळ तोंडावरी सोनार बच्चा गाऊनवरी रत्नकाळ तानावानी भयले सामने भारी चचटकाळ तोंडावरी सोनार बच्चा गाऊनवरी रत्नकाळ तानावानी भयले सामने भारी. जो टार्गेट नक्कीच आता मात्र मी तर म्हणेल हवा होता तो टार्गेट आपल्याला मात्र पाहायला भेटतोय. रवीच्या आतापर्यंत या मॅच मध्ये वैयक्तिक 94 धावा काय बॅटिंग केली आहे. अप्रतिम अशी नक्कीच आपल्याला मात्र बॅटिंग आजच्या दिवसामध्ये जर रवीची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. 94 रन आजच्या दिवसामध्ये 94 धावा आमच्या ऑफिशियल गुणसंख्या आमच्यापर्यंत अप्रतिम अशी माहिती पोहोचवत आहेत. चांगला नक्कीच खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटला. तर एकूण 4 षटकांचा मात्र खेळ संपला. 4 षटकांच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला भेटली 46. 3 गडी बाद 46 अशी धावसंख्या आणि आता मात्र इथनं 47 धावांचा खेळाचा पाठलाग करावा लागेल या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. तर आम्ही थांबतोय नक्कीच या सामन्यासाठी मात्र पुढच्या मॅच नक्कीच आपल्याला मात्र पाहायला मिळेलच. कारण की पुढची इनिंग माफ करा पुढच्या इनिंग मध्ये देखील तुम्हाला चांगल्या प्रकारचा खेळ पाहायला मिळेल. तर पुढच्या इनिंग मध्ये कशा प्रकारचा खेळ होतोय पुढच्या इनिंग मध्ये 47 धावा बनवल्या जातील की या मात्र धावा रोखल्या जातील. सुपर 3 मध्ये कोण येणार आहे उसळगड की दावडी दावडी की उसळगड हे नक्कीच सर्व प्रश्नांची उत्तर नक्कीच आपल्याला मात्र पाहायला मिळते सेकंड इनिंग मध्ये. मात्र या आपण ऐकूया पुन्हा एकदा आमच्या नक्कीच जवळचे मित्र आणि लोकप्रिय समालोचक नितीनजी काळन यांचा नक्कीच बुलंदी पॉवरफुल आवाज सेकंड इनिंग मध्ये. थँक्यू सो मच. तोंडावरी सोनार बच्चा गाऊनवरी रत्नकाळ तानावानी भयले सामने भारी चचटकाळ तोंडावरी सोनार बच्चा गाऊनवरी रत्नकाळ तानावानी भयले सामने भारी. तोंडावरी सोनार बच्चा गाऊनवरी रत्नकाळ तानावानी भयले सामने भारी चचटकाळ तोंडावरी सोनार बच्चा गाऊनवरी रत्नकाळ तानावानी भयले सामने भारी. धन्यवाद राहुल. 47 धावांचं टार्गेट आहे ते म्हणजे VCC उसळगड संघासमोर 11.75 ची सरासरी ते मात्र रागाची प्रति षटका मागे टार्गेट आपण पाहिलं तर 46 धावा केल्या. दावडी संघाने 3 गड्यांच्या मोबदल्यात रवी एकतर्फी झुंज मैदानात देत राहिला. 32 धावांची खेळी रवीने साकारली. मागच्या मॅच मध्ये 46 आतापर्यंत या स्पर्धेत 94 धावा रवीने कुठल्या आहेत आणि रणजित पहिलं षटक घेऊन होते. सेकंडला बिंदास आहेत. 9 सेकंडला पर्यंत आपण पाहतोय शुभम संतेत आणि पहिले षटक घेऊन पॉवर प्लेचं रणजित. कारण की एकच षटक पॉवर प्ले 11.75च्या सरासरीने धावा करायचे. 47 टार्गेट आहे ते म्हणजे VCC उसळगड संघासमोर येणाऱ्या 24 बॉल मध्ये. सामना सुरू होतोय. व्हॉलेंटियर्स आपण सज्ज राहायचे सीमारेषेवर. पहिला चेंडू वेगवान चेंडू 11 खेळाडू अपील करतो इथे मात्र. पंच काहीतरी बातचीत करतायत. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे.
नॉट आउट. आणि पहिला चेंडू इथे डॉट फेकला की बिंदूचा विकेट खूप महत्वाचा आहे. दोन चांगले पंच ज्यावेळी मैदानात असतात नक्कीच दोन्ही पंचांनी एकमेकांशी संपर्क केला आणि अचूक निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. पण कौतुक करावं गेला गोलंदाज रणजितचं, ज्या प्रकारे त्यांनी पहिला चेंडू फेकला होता कारण त्यालाही माहिती आहे बिंदासचं विकेट या मॅच मध्ये खूप महत्वाचं असेल. रणजित राईट मोर द विकेट. फुलटॉस चेंडू होता, लॉंगापर्यंत क्षेत्ररक्षक आलेत खूप वेगाने. चांगलं क्षेत्ररक्षण, 2 धावामध्ये रोखू शकत नाहीये. 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या आहेत. चे पवार बघतायत फलंदाज क्रीज मध्ये पोहोचलाय का. शुभम संते थोडंसं स्लो आले होते. धावाची आपण पाहिलं तर 2 धाव्याने खातं केलं तर ते म्हणजे बीसीसी विसर्गर टीमचं 47 धावांचा पाठलाग करत असताना रणजित गोलंदाजी मार्कवर पुढे सरकले. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत रवी, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचं रूपांतर राहुल आपण पाहतोय. जिथे एकही धाव नव्हती, धावचीची संधी होती, तिथे 2 धाव मिळत आहेत. धावसंख्या 4, 47 धावांचा पाठलाग करत असताना आजच्या दिवसात खूप चांगली भूमिका राहिली. सुभाष पाटील जे संदर्भचे, त्यानंतर जय पवार मॅन फ्रॉम कल्याण, जीटीसीचं कौतुक करावं लागेल. आजच्या दिवसात खूप चांगली कामगिरी त्यांची राहिली, ही स्पर्धा कव्हर केली. इथे मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न अपील केलं जाते. मात्र पंच जय पवार सांगतात की ऑप्शनच्या भरपूर बाहेर होता, हेच पंचाने पाहिलं. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. 4 ने आपण धावसंख्या धापल का बघतो ती 5, टार्गेट 47 धावांचे. त्यानंतर आमचे पूर्ण राकेश म्हात्रे प्रतिष्ठान व राकेश म्हात्रे क्रिकेट संघ सोनापडा ज्यांनी आजच्या दिवसात खूप चांगली कामगिरी त्यांची राहिली. सर्व आमचे कॅमेरामॅन असतील, सर्व आमचे लाडके प्रेक्षक ज्यांनी भरभरून या स्पर्धेला प्रेम दिलं, अजूनही आमचे प्रेक्षक इथे उपस्थित आहेत. प्रेक्षक राहुल या स्पर्धेचे प्रमुख घटक आहेत, कारण प्रेक्षकांविना ही स्पर्धा अधुरी आहे. प्रेक्षकच खेळाडूंना प्रोत्साहन देत असतात. रणजित चांगली गोलंदाजी करतो आतापर्यंत. कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं इथे मात्र सूप करण्याचा प्रयत्न होता शुभम संतेचा. इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. 47 धावांचं टार्गेट आहे. मात्र याच दावडी संघाने सागाव संघाला 48 धावांनी रोखलं होतं 5 षटकांमध्ये. म्हणजे गोलंदाजी त्यांच्याकडे चांगली आहे. त्या गोलंदाजीच्या जोरावरती त्यांनी 48 धावांनी रोखलं. त्यानंतर वाडेकर संघाला सुद्धा आपण पाहिलं तर एकतर्फी मॅच खेळावी लागली. ज्या प्रकारे गोलंदाजी केली कल्पेशने, खास करून टीम मीटिंग घेऊ नका म्हणजे या षटकानंतर आपण एकत्र येऊ नका, कारण की आपण पाहिलं तर उशीर होतोय सामन्याला. धावसंख्या 5, गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज रणजित. कॉमेंट्री बॉक्स कडनं इथे मात्र चेंडू खेळून काढतोय लॉंगा प्रिझन मध्ये. कल्पेश खूप वेगाने आलेत. आउटफील्ड स्लो आहे, आता तोपर्यंत 2 धाव मिळतील. 2 ने धावसंख्या पुढे सरकेल. धावल का धावा करता 7, 47 टार्गेट आहे. 40 ची अजूनही गरज आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. फक्त 7 धावा खर्च केल्या पॉवर पिचच्या षटकात गोलंदाज रणजितने. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, जास्त वेळ नका घेऊ. 18 चेंडू आणि 40 धावांची गरज. कॉट बँडचं अपील तुम्ही मेन पंचांकडे करू शकता, सुहेलेकच्या पंचांकडे नाहीये. मात्र भरपूर अपील करण्यात आलं होतं पहिल्या षटकामध्ये, कारण अपील करणं हे नक्कीच कर्तव्य असतं खेळाडूचं. मात्र पंच काय डिसिजन देतात ते खूप महत्वाचं असतं. 18 चेंडू 40 धावांची गरज. रवी आजचा दिवस ज्या रवीने गाजवलाय फलंदाजीच्या माध्यमातून, तो रवी मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. 18 चेंडू 40 धावांची अजूनही गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपण पाहतोय 2017चा उपविजेता दावडी संघ, दुसऱ्या बाजूला 2018चा RR चषकचा चॅम्पियन संघ उसारगर आहे बीसीसी. स्वप्न एक आहे, संघ 2 आहेत. अजून एकच संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. तर बघायचं उसारगर की दावडी. 18 चेंडू 40 धावांची गरज. रवी गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र बिंदाच्या बॅट मधनं फटका चांगला आलाय. मात्र कल्पेश तिथे जज करतायत, चूक होणार नाहीये आणि फलंदाज बिंदाची खेळी इथे समाप्त होते. लागणारा खूप मोठा धक्का बीसीसी उसारगर संघाला 7 या धावसंख्येवरती. राजू पाटील आला राजू पाटील आला
अप्रतिम संगीत आपण ऐकतोय. परमेश माळी यांचा आवाज तुम्ही ऐकला आणि सोनापड्याचे योगेश सुरेश पाटील यांनी प्रस्तुत केलं गाणं आणि यश संपादन केलं रवीने. एक वेगळी छाप रवीने आतापर्यंत या स्पर्धेत सोडली आहे. आजच्या दिवसामध्ये 7 या धावसंख्येमध्ये पहिला धक्का लागलाय. पंच काहीतरी सूचना करतायत. 40 धावांची अजूनही गरज आहे. 17 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 17 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. पहिल्या षटकात पॉवर प्ले मध्ये धावा यायला हव्या मात्र फक्त 7 धावा आल्या. इथे मात्र ऑफस्टमच्या भरपूर बाहेर शपल झाले होते. चेंडू लेग स्टंप वरून जातो हेच सगळं सांगतायत पंच शुभम संतेला फलंदाजाला की ऑफस्टमच्या तू भरपूर बाहेर शपल झाला होता. बरेचसे फलंदाज चेंडू डॉट गेल्यानंतर मात्र तिरक्या नजरेने पंचांकडे पाहत राहतात. मात्र ह्या पंचांवर कधी दबाव येणार नाहीये. इथे मात्र चेंडू खेळून करतोय कार्पेटच्या माध्यमातून संघनायक प्रवीण खूप वेगाने आले. एकदा पूर्ण तो दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव वेगाने पूर्ण केली जाईल. 2 धावसंख्या पुढे सरकेल. धापलका धावा लागतात तर 9. 38 धावांची अजूनही गरज आहे. 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 15 चेंडू आणि 38 धावा थोडस समीकरण आता कठीण होत चाललंय. ते म्हणजे बीसीसी उसागर टीमसाठी. इथे मात्र स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. विकेट बहाल करावी लागते ती फलंदाज शुभम संतेला आणि अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये लागणारा दुसरा धक्का टीम बीसीसी उसारगर संघाला. दोन फलंदाज केतन म्हात्रे येत आहेत. संघनायक केतन म्हात्रे आणि तेजस म्हात्रे. आता मात्र मार्क वास्टियाची जोडी मैदानाच्या आतमध्ये मात्र आता लक्ष थोडंसं मोठं होत चाललंय टीम युसीसी उसारकर संघासाठी. रवी राईट मोर द विकेट. इथे मात्र टॉपेज लागतोय. चेंडू बराच वेळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय राकेश मात्र चूक केली. तेजस म्हात्रेला इथे जीवदान मिळालंय आणि हा जीवदान मागत ठरू शकतो दावडी टीमला कारण की सोपा झेल होता. कॉल दिला होता राकेशने हा माझा झेल आहे मी पकडणार मात्र झेल इथे सुटलाय. 1 धावसंख्या पुढे सरकेल. धापलका धावा लागतात त्या 10. केतन म्हात्रे आता म्हणतो स्ट्राईक एंडला येतात. नौका फलंदाज 4थ्या क्रमांकावरती. 10 धावा धापलकरती लागलेत. रवी गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र अजून काय गोलंदाजी केली जाते. रवीचं कौतुक करायला लागेल. आजचा दिवस अक्षरशः रवीने गाजवला गोलंदाजी फलंदाजीच्या माध्यमातून. 2 षटकांचा खेळ संपला. फक्त 10 धावा झाल्यात आणि 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडू मध्ये 37 धावांची अजूनही गरज आहे. मॅच लगेच सुरू करा. जास्त वेळ घेऊ नका. दावडी संघ रुपेश थोडं सहकार्य करा. मॅच लगेच सुरू करायची आहे. आता नंतर कल्पेश येत आहेत तिसरं षटक घेऊन. 12 चेंडू 37 धावांची गरज आहे. फलंदाजी करत असताना 94 धावा 3 मॅच मध्ये या स्पर्धेत कुठल्याच रवीने गोलंदाजी करत असताना सुद्धा यश संपादन केलंय. म्हणजे एक उल्लेखनीय अष्टपैलू कामगिरी राहिली आहे. ज्ञानेश्वर केने मावळी ग्रुपचे अध्यक्ष यांचे इथे आगमन झाले. त्यांना विनंती की आपण व्यासपीठावर जायचे कारण मावळी ग्रुप कडनं आपण पाहतो मॅन ऑफ द सिरीज साठी टीव्ही आहे आणि टॉप 3 मध्ये जेव्हा 3 संघ येतील तेव्हाच त्या टीव्हीचा विचार केला जाईल. गोलंदाजी फलंदाजी पाहिली जाईल. एका विकेटला 3 धावा काउंट केल्या जातील. लक्षात घ्या ग्रामीण समितीच्या नुसार जे नियम आहेत त्या नियमांचं आपल्याला पालन करावं लागेल. 10 धावा धापलगती लागल्यात. 12 चेंडू 37 धावांची अजूनही गरज आहे. तिसरं षटक घेऊन गोलंदाज कल्पेश. इथे मात्र फटका तर चांगला आहे मात्र टायमिंग व्यवस्थित झालं नाही. मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतोय. राकेशने झेल तेजसचा सोडला होता मात्र राकेशची चूक सुधारली क्षेत्ररक्षक रवीने. षटक रणजितने फेकलं. फक्त 7 धावा दिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्यामुळे दबाव थोडासा निर्माण झाला बीसीसी उसारगर टीमवरती. आता मॅच अजूनही संपली नाहीये.
अमित पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्ट्राईक एंडला फलंदाज आहेत केतन म्हात्रे. 11 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. इथे मात्र सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. दबाव पूर्णपणे निर्माण केलाय तो म्हणजे VCC उसरकर संघावरती, कारण की ज्या प्रकारे कल्पेशचा विचार तुम्ही केला वाडेकर संघाविरुद्ध सिद्धू पाटीलला सलग 4 चेंडू डॉट फेकले होते याच कल्पेश या गोलंदाजाने. आणि तीच गोलंदाजी या मॅच मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. कल्पेशच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा दबाव नाहीये कल्पेशवरती. आणि क्रिकेट असा खेळ आहे मित्रांनो, तुम्ही कधीही दबाव घेऊन क्रिकेट खेळू नका. कामगिरी तुमची नक्कीच चांगली होईल. चेंडू हवेत. राकेशने एक चूक केली, ती चूक मात्र त्याने आता सुधारली आणि फलंदाज केतन म्हात्रेची खेळी समाप्त. जायचे. कल्पेशने 3 चेंडू फेकले, एकही धाव खर्च केली नाही. 2 फलंदाज त्यांनी बाद केले, तेजस आणि केतनला बाद केले. का त्यांनी नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय ते सांगत असताना की जास्त धावा कुठून समोरच्या संघावरती दबाव निर्माण करायचा. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता. लॉंग ऑनला खेळून करते रणजित खूप वेगाने आलेत. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा इथे रोखू शकत नाहीये. धावसंख्या 12, 8 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. ज्यावेळी आम्ही इंटरनॅशनल आपण सातत्याने पाहिलं ऑस्ट्रेलिया संघ जो नाणेफेकी जिंकून नेहमी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय राहुल घ्यायचा रिकी पॉन्टिंग संघनायक. आणि ज्यावेळी रिकी पॉन्टिंगची पत्रकार परिषदेतून जेव्हा त्याला विचारपूत केली त्यांनी सांगितलं की आमच्या समोरच्या टीमवरती दबाव निर्माण करण्याचं काम असतं, त्यामुळे आम्ही नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतो. आणि तेच या स्पर्धेत आपण पाहिलं. त्यांचं वाईटची खून करतायत. 8 चेंडू 34 धावांची अजूनही गरज आहे. तेच काम आपण पाहिलं तर संघनायक प्रवीण दावडी संघाचा संघायक ज्यांनी नाणेफेकी जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय घेतला. आणि ज्यावेळी तुम्ही फलंदाजी करण्याचा निर्णय घेता त्यावेळी तुमचा एकच प्रयत्न असतो की जास्तीत जास्त धावा उभारायच्या आणि समोरच्या संघावरती दबाव निर्माण करायचा. हेच केलं दावडी संघाने. इथे मात्र बॅटने चेंडू खेळून काढताय. स्क्वेअर लेग रिजन मधनं क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. एक धाव पूर्ण ते दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण केली जाते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न चुका आपल्याला पाहायला मिळतात. ती धाव पूर्ण होईल का आणि चौथी धाव वेगाने पूर्ण केली जाते. या चुका कुठेतरी टाळाव्या लागतील टीम दावडीला. एक एक धाव खूप महत्वाची असते. गुरुनाथ थोडीशी चुकी करतोय आणि चूक गुरुनाथला सुधारावी लागेल. गुरुनाथ सुद्धा थोडेसे नाराज. गुरुनाथलाही माहिती एक एक धाव क्रिकेटमध्ये किती महत्वाची असते. धापलका धावा लागतात त्या 17. चेंडू शिल्लक आहेत 7 आणि धावा करायच्या 30. 7 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. गोलंदाज कल्पेशचं कौतुक करावं लागेल. इथे फुलटॉस टायमिंग व्यवस्थित झालं नाही. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. 6 चेंडू आणि आता मात्र 28 धावांची गरज आहे. VCC उसरकर संघाची स्ट्राईक जयदासकडे ही जमेची बाजू असेल. मात्र जयदासही मोठे फटके मारू शकतो. क्रिकेट असा खेळ आहे, कोणत्याही फलंदाज कोणत्याही वेळी शनी चांगली कामगिरी करू शकतो. क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. 6 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. रुपेश येत आहेत शेवटचं षटक घेऊन. 6 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. दिनुबाई स्मृती चषक नेवाळीच्या स्पर्धेमध्ये 7-24 समीकरण असताना 24 धावा अमित पाटीलने बनवल्या होत्या. मात्र तो नॉन स्ट्राईक घेतलाय आणि आता 28 धावांची गरज आहे. सात चेंडू आणि 28 धावांची गरज. बिंदास बाद झाला. तिथून मात्र मॅचला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली, कारण की धावा पहिल्या षटकात पॉवर प्लेच्या अवघ्या 7 आल्या आणि रवीने यश संपादन केलं. मुख्य भूमिका आज रवीची राहिली आहे. एक धाव इथे वेगाने पूर्ण केली. त्याचा मात्र 5 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. अमित पाटील सेकंडला येत आहेत. पाच चेंडू 27 समीकरण. उद्या पहिला सामना असेल
भाल बसेल निजे 9:30 वाजता रिपोर्टिंग करायचंय. वाईट चेंडू, धावसंख्या 21. 5 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. 5 चेंडू 26 धावांची गरज आहे. रुपेश राईट मोर द विकेट. इथे मात्र क्लीन बोल्ड, फलंदाज बाद, अमितची केस समाप्त आणि सभीकरण मधले मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडू आणि आता मात्र 26 धावांची गरज VCC उसारकर संघाला. लेग बायचा इशारा देऊ. 3 चेंडू आणि आता मात्र 25 धावांची गरज आहे. टीम UCC उसागर संघाला 3 चेंडू आणि 25 धावांची गरज. आजच्या दिवसात अप्रतिम कामगिरी राहिली आहे दावडी टीमची. सुरेख गोलंदाजी. आता फक्त औपचारिकता उरले कारण की 2 चेंडू आणि धावा भरपूर हव्यात. फक्त औपचारिकता पूर्ण करायची. चिकणू केने यांचं आगमन होते मात्र मॅच मध्ये मजा नाही कारण की फक्त औपचारिकता उरली या मॅचची. खऱ्या अर्थाने दावडी टीमच्या माध्यमातून आपण पाहिलं तर स्वर्गवासी रमेश बाबू पाटील यांना श्रद्धांजली असेल कारण की संघ आपण पाहतोय त्याचा श्रद्धांजली त्यांनी वाहिली आणि त्यानंतर हा संघ मैदानात उतरला आणि आता मात्र थेट टॉप 3 मध्ये प्रवेश करतोय तो म्हणजे पहिला